उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार श्री अमित बोरगे साहेब, सन्माननीय उपमहापौर शर्मिलाताई बाबर मॅडम, सन्माननीय स्थायी समिती सभापती अभिषेकजी गांधी साहेब, सन्माननीय सत्तारूढ पक्ष नेते प्रशांत शिंदे साहेब, विरोधी पक्ष नेते सन्माननीय भाऊसाहेब भोळे साहेब, साहित्यज्ञ अण्णाभाऊ साठे, विचार पूर्वक पर्व समितीचे अध्यक्ष गणेश आवळे साहेब, सन्माननीय नगर सदस्य आनंदताई गोरगे, त्याचप्रमाणे क्रीडा समिती सभापती 106व्या जयंतीनिमित्त जो आपण 7 दिवसाचा कार्यक्रम घेणार आहोत, दरवर्षी तसं घेतो 1 ते 7 ऑगस्ट. त्याचे सांस्कृतिक कार्यक्रमांची पत्रिका लवकरच आपल्यासमोर. त्या कार्यक्रमाच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून यावर्षी पहिल्यांदा साहित्यरत्न दौड सुरू होणार आहे, त्या माध्यमातून नानाभाऊ साठे साहित्य भाऊ, आमच्या मातोश्री अनुराधाताई, तसेच साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू भास्कर आणि या समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ आवळे, तसेच समितीचे सर्व सभासद, सर्व पत्रकार बंधू भगिनी, प्रशिक्षित गरीब कार्यकर्ता नानाभाऊ साठे आहेत. त्यांनी सांगितलं होतं की ही पृथ्वी कुठल्याही शेषनागाच्या डोक्यावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी अर्पित केलं. त्यांची ख्याती एवढी होती की रशियाचे लोक सुद्धा अण्णाभाऊ साठे कोण आहेत हे विचारण्यासाठी एकदा जवाहरलाल नेहरूंना त्यांनी प्रश्न केला होता. तरी या पद्धतीचे अण्णाभाऊ साठे जे आपले वैभव आहे, आपले थोर पुरुष आहेत, त्यांची जयंती थाटामाटात आणि दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे. तसेच याही वर्षी होईल, कारण यावर्षी अजून एक अभिनव उपक्रम आमचे मित्र आमदार अमित भाऊ गोरगे यांच्या माध्यमातून सुरू केला जातोय. 2 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता बळव्याली चौकातून शाहूनगरच्या तो साहित्यरत्न दौड सुरू होणार आहे. तर आपण सर्वांनी या साहित्यरत्न दौड आणि 1 ते 7 ऑगस्ट हे जे कार्यक्रम होणार आहेत 7 दिवस, त्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचा आदर करून त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती. हा उपक्रम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने करतोय. आता सांगितल्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम सगळेच होणार आहेत आणि मोठे मोठे वक्ते या कार्यक्रमामध्ये, या 7 दिवसाच्या महोत्सवामध्ये येणार आहेत. याची सविस्तर माहिती पिंपरी महानगरपालिकेचे क्रीडा सभापती, त्याचबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक, मान्यवर पत्रकार, आमच्या समितीचे अध्यक्ष माननीय गणेशजी आवळे आणि सगळे माझे समाज बांधव. साहित्यरत्न दौड घेण्याचा मागचा इंटेन्शन सर्व समाजाचा सलोखा घेऊन एकत्र समाजाने यावं आणि सर्व समाजाने अण्णाभाऊंना जाणून घेऊन त्यांचं वाचन करावं पुस्तकाचं आणि या दौडमध्ये सहभागी व्हावं म्हणून ही साहित्यरत्न दौड पहिल्यांदा महाराष्ट्रात या नावाने होतीये. त्याला महाराष्ट्र शासनाने माझा निधी महानगरपालिका आहे, कलारंग संस्था आहे, त्याचबरोबर RT आहे, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे आणि फिटनेस फर्स्ट इंडिया या सगळ्यांनी मिळून ही दौड या ठिकाणी आयोजित केली आहे. 10 किलोमीटरचा हा बेल्ट आहे, पट्टा आहे. कालपर्यंत 2000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे शाळांमधनं, कॉलेजेसमधनं आणि 3 किलोमीटरचा बेल्ट आहे, ज्याच्यामध्ये बळवली चौकातनं निगडी भोसरी रोड, KSB चौक, पिंपरी चिखली रोड, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त निवासस्थान, लाल बहादूर शास्त्री BRT, काळेवाडी BRT कॉर्नर, मदर तेरेसा उड्डाण पूल, पवना नदी पूल, ज्योतिबा गार्डन, पवना नगर बस स्टॉप इथलं युटर्न मारून परत बळवलीकडे असा 10 किलोमीटरचा बेल्ट असणार आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आणि खऱ्या अर्थानं या शहरातील जे स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट ठेवतात अशा सर्वांनी या दौडमध्ये सहभागी व्हावं अशी मी या प्रेस कॉन्फरन्सच्या वतीने विनंती करतोय. त्याचबरोबर 3 किलोमीटरचा एक आपण रूट त्याच्यामध्ये ठेवलाय, जेणेकरून लहान मुलांना पण याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. तर यालाही मान्यवर काही मंडळी या दौडच्या ओपनिंगला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही दौड 2 तारखेला म्हणजे रविवारच्या दिवशी पहाटे 5 वाजता ती चालू होईल आणि 10 पर्यंत ती दौड संपेल. असं ही पहिल्यांदाच दौड होती. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आमच्या क्रीडा विभागाचा
सभापती त्यांचं या दौडमध्ये मुख्य असं आयोजनामध्ये सहभाग आहे आणि महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी अँब्युलन्स आणि बऱ्याच काही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची महाराष्ट्रातली या नावाने पहिली दौड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने होतीये, याचा मलाही आनंद आहे आणि गर्वही आहे. आणि याच्यामध्ये बक्षिसाचं स्वरूप काय आहे ते सगळं आपल्याला प्रेस नोटद्वारे आपल्याला सांगण्यात येईल. आज या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि याची सगळी आपण जी माहिती घेतली आहे याबद्दल मी खरं तर आपलं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि याविषयीचे काही प्रश्न असेल तर आपण विचारू. रेकमेंडेशन यायला लेट झालं म्हणून ही पत्रकार परिषद लेट झाली. महानगरपालिकेला आम्ही समन्वय साधून त्यांच्याशी बोललो, कैलास कुठेही त्या ठिकाणी 2-3 बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतरही समन्वय झालाय. त्यामुळे आता दौडला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आज संध्याकाळपासून त्याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होतील. त्यात मिनिमम 3000 लोक पडतील अशी व्यवस्था आहे. त्याचे टी शर्ट्स कोणी लावा. प्रिपरेशन सगळंच सुरुवातीपासून आहे. महानगरपालिका आज बरोबर येते याचा आम्हाला आनंद आहे. साईनाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिगुरु लहुजीवाता साळवेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजर्षी शाहू सर्व महापुरुषांचा हो युनस भाई इथंच घ्या. साईनाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिगुरु लहुजीवाता साळवेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजर्षी शाहू सर्व महापुरुषांचा हो